हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी निमित्त आज मी घरात काय काय करणार आहे आणि मी कशी सेलिब्रेट करणार आहे आणि आणखी काय काय देवाला नैवेद्य म्हणून मी काय काय पदार्थ बनवणार आहे, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि तर आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता मी चहा ठेवला आहे. प्रत्येक गृहिणीला सकाळी सकाळी चहा लागतोच, तसंच मला पण लागतो. आणि त्यानंतर मी पटकन शेंगदाणे पण भाजायला ठेवले, कारण शेंगदाणे गार झाल्यानंतरच मिक्सरला वाटता येतात. तर नंतर मला माहिती पण नव्हतं मम्मीला उलट्या होत आहेत म्हणून, कारण मम्मीचा दरवाजा बंद होता, त्यामुळं मला माहीत नव्हतं. मला वाटलं त्या साडी बदलत असतील, पण त्यांना उलट्या झाल्या, त्यामुळे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो, म्हणजे नेऊन सोडलं. आणि शिल्पा येणार नव्हती म्हणून मला सगळे कामं घरातले करायचे पण होते. तर शिल्पा नव्हते येणार, मम्मी पण नाही आहेत, तर झाडून घ्यायचं, पुसायचं. नंतर मला देवपूजा पण करायची होती, गोडूची लुडबुड पण चालू होती. तर ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तसंच मी पटपट झाडून घेतलं आणि पटपट फरची पण पुसून घेतली. तर अशा पद्धतीने सर्व कामं केले. आणि मला सकाळी सकाळी देवाची गाणी ऐकायला खूप आवडतात. सकाळी सकाळी संध्याकाळी जेव्हा पण मी काही घरातली कामं करत असेल तेव्हा मला देवाची गाणी ऐकायला आवडतात. त्याचप्रमाणे आज मला विठोबा रुक्मिणीची देवपूजा करायला भेटली, त्यामुळं पण मी सगळं देवघर स्वच्छ केलं आणि पूर्ण देव स्वच्छ केले पितांबरीने. नंतर विठोबा रुक्मिणीला पण दही दूध पाण्याचा अभिषेक केला. आणि त्याचप्रमाणे मला मला वाटलं नव्हतं की मी आज देवपूजा पण करेल, पण असं अचानक घडलेल्या गोष्टी मला खूप आवडतात. आणि देवपूजा करायचं पण मला भाग्य आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाभलं पण. तर अशा प्रकारे मी देवाची मांडणी केली. नंतर खाली जाऊन फुलं, देवाला ताजी फुलं ठेवल्यानंतर मनालाही प्रसन्नता वाटते आणि मनही प्रसन्न होते. तर खाली खूप काही गोंधळ चालू होता, त्यामुळे मी गॅलरीतून येऊन बघितलं तर कॅमल आला होता आणि कॅमलवर बसण्यासाठी गुडू खूप एक्सायटेड झाली होती. तर अमोलचं चाललं होतं की गुडूला बसवतो मी. तर गुडू म्हणत होती की मी नाही बसणार आहे, तुम्ही बसा माझ्यासोबत. तर ते पण बसली आणि त्यांनी पण एक राईड मारली. तर तुम्ही बघू शकता की काय तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. आणि अशा गोष्टी मुलांना बाहेर गेल्यावर तर एन्जॉय करतातच, पण घरी काही गोष्टी आल्या ना तर ते आणखी जास्त एन्जॉय करतात. तर बाकीचे मुलं पण खूप बसण्यासाठी एक्सायटेड होते, तर ते पण एन्जॉय करत होते. इथे मी रांगोळी काढली देवापुढे. आणि देवापुढे रांगोळी काढल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी पण येते की. आणि तुपाचा दिवा लावला, कारण मी प्रत्येक वेळेस तुपाचा दिवा लावत असते देवपूजा झाल्यानंतर म्हणा, किंवा माझ्या प्रदोषची पूजा असली तेव्हा म्हणा. आणि दारापुढचं रांगोळी असणं खूप गरजेचं असतं, त्यातूनच पॉझिटिव्हिटी निर्माण होते. प्रत्येकाची ऊर्जा कशी असते आपल्याला माहिती नसतं, तर ते रांगोळीकडे बघून त्यांना असं पॉझिटिव्हिटी येते, तिथंच ती निगेटिव्हिटी तिथून दूर होते असं मला वाटतं. असं मी कुठेतरी वाचलेलं पण आहे. तर रांगोळी झाल्यानंतर मी पटकन साबुदाण्याचे वडे करायला घेतलं. वड्याचं मळल्यानंतर मी खिचडी पण केली. खिचडी झाल्यानंतर मी थोडेसे चिप्स वगैरे तळले. आणि हे सगळे चिप्स आमच्या कोमलनी, म्हणजेच माझ्या जाऊबाईंनी घरी केलेले आहेत, ते तळून घेतले. नंतर गोडूचं पण चालू होतं की माझं आवरून दे. तर मी तिला पटकन वेण्या घातल्या, कारण सकाळी मला टाईम नाही भेटला प्रत्येक गोष्टीतून आणि कामातून, त्यामुळं तिचं आंघोळ अमोलनीच घातली होती तिला. आणि तिला सॅटर्डे संडे अमोलकडूनच आंघोळ करून घ्यायची असते. तर तिची वेण्या घातल्या. आणि सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं, तर अमोल मला इथे भरवत पण होते, खूप आग्रह पण करत होते, कारण असा नवरा भेटणं खूप लकी मानते मी माझ्या स्वतःलाच. कारण त्यांच्यामुळेच मी आज हे सगळ्या गोष्टी करू शकते, तुम्हाला दाखवू शकते. गोडूचं आवरून दिलं. आणि ते बघा कोमलनी किती छान वडे बनवलेत, गोल गोल बनवून ठेवलेत. तर ते फक्त आता तळायचे राहिलेत. आणि तर रताळे उकडले होते. रताळे मी आधीच उकडायला ठेवले होते, तर उकडून झाले होते. आणि
मी त्याचा शिरा कसा बनवला ते मी तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम मी तूप घेतले. तुपात मी ड्रायफ्रूट्स रोस्ट केले आणि ड्रायफ्रूट्स रोस्ट झाल्यानंतर मी जो स्मॅश केलेलं रताळे त्यात टाकायचे आणि त्यात नंतर थोडंसं परतवायचं. परतवून झाल्यानंतर परत त्यात शुगर टाकायचे आणि परत थोड्या वेळ परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी रताळ्याचा शिरा केला होता. त्याला जास्त कष्ट नाही लागत. तुम्ही पण घरी बनवू शकता आणि खूप इझी आहे. तर अशा पद्धतीने मी विठोबाला नैवेद्य देण्यासाठी ताट सजवत होते. तर ताट सजवत असताना आणि ताट आपण असं जेव्हा देतो तेव्हा खाणाऱ्याला पण खूप छान वाटतं आणि तो खाणारा पण काही खाली सांडत नाही की ताट एवढं स्वच्छ असताना त्याला पण जेवताना प्रसन्न वाटतं. हे बघा आम्ही चाललोय मंदिरात आणि गुडू डोक्यावरच घेऊन चालली. इथूनच डोक्यावर नेणार आहेस का तू? आणि मम्मी आजारी आहेत. काय आजारी पेशंटचं काय झालं होतं? काय झालं? उलट्या. काय झालं? उलट्या पाणीपुरी. बरं झालं याच्यात तरी पाणीपुरी म्हणलं. नाही तर त्या म्हटलं पाणीपुरीने नाही झालं मला, डाळ वरण भाताने झालं. ₹500 पाणीपुरी खाल्ल्या. मम्मीने 100-150 पुरीच खाल्ल्या होत्या. 100-150 नाही तर 500. तुम्हीच म्हणले आम्हाला, मी 150 खाल्ल्या. तर पाणीपुरीचा व्हिडिओ करायचं राहिलंय, आम्ही करू सोमवारी उद्या. ज्ञानदेवा रम्य रमणे समाधान मंदिरात जाऊन एवढं प्रसन्नता वाटते. आणि तुम्ही पण मंदिरात गेलात का आषाढी एकादशीला मला नक्की सांगा. तिथल्या मूर्तीज एवढं शांत आणि मला स्वतः पर्सनली मूर्तींना विठोबा रुक्मिणीच्या मूर्तीला पायाला हात लावायला खूप आवडतं. कारण त्यांचे पाय दाबले तर ते इतके दिवस जे उभे आहेत विटेवरी उभा, तसं ते इतके दिवस उभे आहेत. तर त्यांचे पाय दाबल्याने आपला थोडासा त्यांचे पाय चेपून दिल्यासारखं असं वाटतं. तर मला वाटतं की विठोबा रुक्मिणीला हाताने स्पर्श केलेला छान असतं. इथे तशी सुविधा नव्हती पण मूर्तीज पण खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत होत्या. आणि मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर थोडंसं बाहेर देवांपाशी बसायला लागतं. तर तसं आम्ही थोडंसं निवांत बसलो होतो. गोडूचं पण खायचं चालू होतं. तर अशा पद्धतीने तिथे शेजारीच लॉन होता. मंदिर खूप शांत, खूप पीसफुल वाटत होतं. आणि मंदिर बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि शेजारी लॉन असल्यामुळं गोडू पण छान खेळत होती तिथे. तर गोडूच्या आणि गोडूच्या पप्पाच्या जास्तच मस्ती चालू होती. तर जाता जाता म्हटलं चहा घ्यावा. तर अमृततुल्यला थांबलो होतो आणि चहा घेतला. आणि असा होता माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कशी सेलिब्रेट केली तर मला सांगा.